शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार सहस्राम कोरोटे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी देवरी तालुक्याच्या शिरपूर गावात असलेल्या मनोहर सागर धरणावर शेतीला पाणी मिळण्यासाठी आंदोलन केले असून माजी आमदार सहस्राम कोरोटे यांच्या आंदोलनास यश आले आहे। यावेळी अधिकाऱ्यांनी माजी आमदारांच्या उपस्थितीत धरणाचे दार उघडले आहे। गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी धान पिकाची लागवड केली। यासाठी सिंचन विभागाने शेतीसाठी सुरुवातीला पाणी दिले, मात्र धान लागवडीनंतर धान पिकाला पाणी लागत असल्यामुळे सिंचन विभाग पाणी सोडत नाही, म्हणून शेतकऱ्यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले। मात्र तरी देखील सिंचन विभागाने दखल न घेतल्यामुळे शिंदे गटाचे माजी आमदार सहस्राम कोरोटे यांच्या नेतृत्वात आज धरणावर आंदोलन केले असता सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येत समस्या जाणून घेत धरणाचे दरवाजे उघडले आहेत। तर आज 4 तासांसाठी धरणाची दारे उघडण्यात आल्यामुळे देवरी तालुक्याच्या 5 गावांतील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटलाय। यापुढे देखील धान पिकाला पाणी लागेल तेव्हा पुन्हा धरणाची दारे उघडण्यात येतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। मी राजीव गोसाईजी कुरेकर, कार्यकारी अभियंता, बाग इतिहाडो पाटबंधारे विभाग गोंदिया। सर, आज शेतकरी आंदोलन केले होते, काय तोडगा निघाला सर? मला आज दिनांक 28/2/2025 रोजी शेतकरी संघटना देवरी तालुका यांच्याकडून एक प्रत मिळालेली आहे। उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कार्यालय देवरी आणि उपविभागीय पाटबंधारे विभाग आमगाव यांच्या थ्रू मला एक हे मिळालेलं आहे, निवेदन मिळालेलं आहे। शिरपूर बांध धरणाच्या पाण्यावर धान पीक आहे, त्यामुळे त्या धान पीक भिजवण्यासाठी पाणी सोडण्याबद्दलचं निवेदन भेटलेलं होतं। त्या अनुषंगाने सर्व वरिष्ठ कार्यालयाची चर्चा वगैरे करून ज्या लोकांना आपण परवानग्या दिलेल्या आहेत, असे 17 शिलापूरचे 17 लोक आहेत, त्यांना आपण परवानग्या दिलेल्या आहेत। त्या लोकांसाठी जितके पाणी लागेल तितके पाणी सोडण्याचं नियोजन वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार आम्ही इथे करत आहोत। दररोज किती तास डॅम उघडणार आहात? तर आपण जनरली हे पाणी जे आहे शिलापूरचे जेवढे ऑथराईज शेतकरी जे आहे त्यांना पाणी देण्यासाठी 4 ते 5 तास आपण पाणी धरणार। सर, एक शेवटचा प्रश्न बोला सर। शिरपूर बांध मनोहर जलाशय येथे अनेक शेतकरी गावकरी यांनी एक आंदोलन उभारलं होतं की आपल्या गावाला पाणी मिळालं पाहिजे आणि सर्वचे सर्व गाव जे नदीकाठचे गाव आहे, शिलापूरपर्यंत जेवढे नदीकाठचे गाव आहे, ज्या गावांच्या खरीपामध्ये पावसाळ्यामध्ये संपूर्ण शेत्या ह्या प्रभावित होतात, पुरा पाण्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होतो आणि त्यानंतर मग त्याची भर काढण्यासाठी ते रब्बी हा हंगाम घेतात आणि अशा रब्बी हंगामासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये रब्बी लावली, पण त्या नदीतलं वाघ नदीतलं पाणी संपल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठी अडचण निर्माण झाली। 4-5 दिवसापासून शेतकरी माझ्याकडे येत होते, अनेक शेतकऱ्यांचं टावं फोडत होते की माझे 20,000 खर्च झाले, कोणी म्हणायच्या 1 लाख खर्च झाले, कोणी म्हणायच्या 1.5 लाख खर्च झाले। अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बर्बाद होण्याच्या मार्गावर होता। मी या शेतकऱ्याच्या आंदोलनाला आज समर्थन देऊन आज सर्व स्तरावरचे अधिकारी, श्री पवारसाहेब नागपूर, एसी पराते साहेब भंडारा आणि ह्या ठिकाणी आलेले आपले सन्माननीय राजीवजी कुरेकर साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि त्यांच्यासोबत डेप्युटी इंजिनियर डोंगरेजी हे ह्या ठिकाणी उपस्थित झाले। नक्कीचपणे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पाणी देण्याबाबतचा निर्णय ह्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि हा पाणी शिलापूर गावापर्यंत सोडण्यात येईल अशा प्रकारचे आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कुरेकर साहेबांनी यांनी सांगितलं आणि आता लगेच डॅमचा दरवाजा ओपन करून शेतकऱ्यांसाठी एक गोड बातमी म्हणून त्यांना पाणी देण्यासाठी दरवाजा ओपन करून पाणी देण्याचे काम करण्यात आलेलं आहे। प्रतिनिधी राधा किसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।